उन्हाळ्यामध्ये जेवायला नको वाटतं, भाज्या नकोशा वाटतात. अशा वेळी कैरीची ही जर चटणी एकदा बनवली ना, तर अगदी महिनाभर टिकते आणि मुळात म्हणजे आपल्याला 1-2 घास जास्तीचे जातात. तर ही कैरीची चटणी कशी बनवायची हे पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे मी साधारण 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि या काही लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. आपल्या नेहमीच्याच मिरच्या आहेत, पण त्या जास्त दिवस ठेवल्यानंतर लाल होतात ना, तशा मिरच्या घेतल्यात. काही कमी तिखटाच्या या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हे सगळं स्वच्छ आपल्याला धुवून आणि पुसून घ्यायचं आहे. मिरच्यांची देठं आधी काढायची नाहीत, कारण मग त्यामध्ये नंतर पाण्याचा अंश जाण्याची शक्यता असते. म्हणून नंतरच आपण ही मिरचीची देठं काढून घेणार आहोत. आता इथे मी कैरी सुद्धा स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहे. म्हणजे आपल्याला काय होईल, ही चटणी जी आहे आपली ती बरेच दिवस टिकते. आता या कैरीच्या सुद्धा ना आपल्याला ओबड-दोबड फोडी करायच्या आहेत. फार अशा अगदी काही फाईन लहान फोडी केल्या नाहीत तरीही चालेल, कारण आपल्याला ते मिक्सर मधून थोडंसं भरडसर फिरवूनच घ्यायचं आहे. मिरच्या सुद्धा अगदी व्यवस्थित कोरड्या करून घेतलेल्या आहेत आणि मिरच्यांची देठं अशी आपल्याला काढून घ्यायची आहेत. सुरुवातीला ना स्वच्छ धुवून पुसून आणि मग देठं काढली म्हणजे मिरच्यांच्या आतपणे ओलसरपणा जात नाही आणि आपली ही चटणी बरेच दिवस टिकते. आता या दोन्ही कैऱ्यांच्या मी अशा फोडी करून घेतल्यात आणि इथे या चॉपर मध्ये घालून याचा हा मी भरडा करून घेणार आहे. त्याच पद्धतीने आपण मिरचीचा सुद्धा सगळा भरडा करून घेणार आहोत. जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर मग मिक्सरला पल्स मोडवर फिरवलत ना तरीही चालेल, किंवा अगदी किसून घेतला तरीही चालेल, पण हे छोटे छोटे तुकडे दाताखाली छान लागतात. आता हिरव्या मिरच्या सुद्धा या चॉपर मध्येच मी भरडसर अशा फिरवून घेतलेल्या आहेत. आता हे आपण सगळं थोडा वेळ बाजूला ठेवूया. तोवर इथे या चटणीसाठी एक मसाला करूया. 1 चमचा बडीशेप, अर्धा चमचा जिरे, अगदी पाव चमचा मधलं सुद्धा थोडेसे मेथीचे दाणे मी आता इथे घातलेले आहेत आणि आपल्याला हे अगदी थोडंसं परतून घ्यायचंय, नुसता याचा सुवास सुटेपर्यंत. तर मी आता कढई चांगली तापली होती म्हणून गॅस बंद केलेला आहे आणि मग हे चांगलं असं सुवास सुटायला लागलं, हलकंसं गरम झालं असं वाटलं की मग यामध्ये आपल्याला ही मोहरीची डाळ घालायची आहे, किंवा जर अख्खी मोहरी घालणार असाल तर मग मात्र सुरुवातीलाच घातली तरीही चालेल. आणि हे चांगलं असं गरम आपल्याला करून घ्यायचं आहे. हाताला ना फक्त आपल्या हे असं गरम लागायला पाहिजे, म्हणजे आपले हे भाजून झाले असं समजावं. आता काय करायचं, तर यामध्येच आपण ना आता मीठ घालून घेऊया. साधारण 1 मोठा चमचा इतकं मी मीठ यामध्ये घातलेलं आहे, म्हणजे मीठ सुद्धा गरम होईल आणि आपले सगळे जिन्नस असे गरम झाल्यामुळे चटणी आपली ही बरेच दिवस टिकते. आता हे सगळे जे जिन्नस आहेत ते आपल्याला मिक्सरमध्ये चांगली बारीक पूड याची तयार करून घ्यायची आहे. आता त्याच कढईमध्ये पुन्हा गॅस चालू करायचा आणि मग इथे फोडणी करणार आहोत. साधारण 2 टेबलस्पून तेलामध्ये अगदी थोडीशी मोहरी घातली. मोहरी चांगली तडतडली की मग मेथी दाणे घालायचे आहेत. मेथी दाण्यांचा आणि मोहरीचा सुवास अप्रतिम येतो, त्यामुळे ही आपल्याला अशी बेसिक फोडणी तयार करायची आहे. मी गॅस बंद केलेला आहे आणि इथे आता आपलं हे जे कैरी आणि मिरचीचा जो भरडा होता त्यामध्ये थोडीशी हळद घालायची, म्हणजे रंग सुरेख येतो, आणि थोडंसं लाल तिखट रंगासाठी घातलेलं आहे. फार तिखटाचं लाल तिखट घालू नका, कारण आपण यामध्ये मिरची सुद्धा घातलेली आहे. आता इथे चांगलं पाव चमचा इतकं हिंग घेतलं आणि त्या हिंगावर ही तयार केलेली जी फोडणी आहे ती अशी घालून घ्यायची आहे. हे असं केल्यामुळे हिंगाचा सुवास अतिशय छान या फोडणीमध्ये येतो आणि मस्त असं हे आपलं लोणचं तयार होतं. आता जी आपण तयार करून घेतलेली ही जी मसाल्यांची भरड आहे ना, ते सुद्धा यामध्ये घालायची. अगदी गरज लागेल अशी थोडी थोडी घालायची, सगळीच नाही घातली तरीही चालेल. आणि मस्त असं याला लोणचं म्हणू शकता, किंवा कैरी मिरचीचं ठेचा म्हणू शकता, किंवा तुम्ही चटणी सुद्धा म्हणू शकता. अशी ही कैरी मिरचीचं हे लोणचं एकदा बनवलं ना की महिनाभर अगदी आरामात टिकतं. अजून जर थोडंसं जास्तीचं तेल वापरलं तर फ्रीज शिवाय सुद्धा टिकेल, पण मी कमीत कमी तेलाचा वापर केला, त्यामुळे महिनाभर जर टिकवायचं असेल तर फ्रीज मध्ये तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला ह्याची रेसिपी कशी वाटली, मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा.